चला लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 7. प्रश्न दिलाय इफ पॉइंट x, y इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट्स 7, 1, 3, 5 शो दॅट y इज इक्वल टू x मायनस 2. हे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, म्हणून सगळ्यात पहिले आपण काय करायचं, लेट p x, y इज इक्विडिस्टंट फ्रॉम points A 7, 1 and B 3, 5. ओके, कोऑर्डिनेट्स दिले होते, आपण त्याच्या पॉइंटला नाव दिले. देअरफॉर वी कॅन से PA इज इक्वल टू PB. इक्विडिस्टन्स असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, PA इज इक्वल टू PB. देअरफॉर आपण याचा स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. वी कॅन do the same process on the both sides, LHS and RHS. इकडे जर स्क्वेअर केला तर इकडे सुद्धा आपण काय करू शकतो, स्क्वेअर करू शकतो. आता आपल्याला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. ओके, देअरफॉर PA स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर. PA म्हणजे PA स्क्वेअर साठी आपल्याला या ठिकाणी जर स्क्वेअर रूट कॅन्सल केलं तर काय होतं, PA स्क्वेअर, म्हणून आपण स्क्वेअर घेतलेला आहे. आता PA चा डिस्टन्स काढायचा आहे आपल्याला. P चे कोऑर्डिनेट्स तुमच्या जवळ आहेत, A चे कोऑर्डिनेट्स तुमच्या जवळ आहेत. x2 मायनस x1, x2 किती आहे 7, x1 किती x, म्हणजे 7 मायनस x चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे 1, 1 मायनस y चा स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर. PB स्क्वेअर म्हणजे x2 किती आहे तुमचा 3, 3 मायनस x चा स्क्वेअर प्लस 5 मायनस y स्क्वेअर. हिअर आर ऑल स्टेप वी कॅन सॉल्व विथ द हेल्प ऑफ a मायनस b स्क्वेअर. कोणत्या फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला, a मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने सॉल्व करावं लागेल. आता 7 चा स्क्वेअर किती 49 मायनस या ठिकाणी 7 2 जा 14 प्लस x स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 1 जा 2 प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 6 या ठिकाणी 14 2ab म्हणलंय, इथे x घ्यायला लागेल आपल्याला, सॉरी काय घ्यावं लागेल, इथं x इथं y, इथं सुद्धा या ठिकाणी x प्लस x स्क्वेअर देन 25 मायनस 5 2 जा 10y देन प्लस y स्क्वेअर. आता सेम टर्म तुम्ही काय करू शकता, कॅन्सल आउट करू शकता. इकडे x स्क्वेअर आहे, इकडे आहे का बघा, x स्क्वेअर कॅन्सल होईल. इकडे y स्क्वेअर आहे, इकडे y स्क्वेअर आहे का, आणि साइन सुद्धा चेक करायचं, दोघांचे पॉझिटिव्ह असलं पाहिजे किंवा निगेटिव्ह असलं पाहिजे. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तरच कॅन्सल होतं. कॅन्सल आउट होणे म्हणजे काय, वेन वी चेंज द साइड इट विल बी 0, त्याच्यामुळे त्याला कॅन्सल आउट म्हणायचं. ओके, इथं y स्क्वेअर आहे, इथं y स्क्वेअर, x स्क्वेअर y स्क्वेअरच्या टर्म काय झाल्या, कॅन्सल. आता या ठिकाणी आपण जे नंबर आहेत ओनली, बरोबर आहे, त्याला कॉन्स्टंट टर्म म्हणतो, त्याच्याकडे जाऊया. 49 प्लस 1 किती होता, 49 प्लस 1 50 मायनस 14x मायनस 2y. सेम प्रोसिजर 9 प्लस 25 किती होतील, 9 प्लस 25 34 मायनस 6x मायनस 10y. ओके, आता आपल्याला टर्म काय दाखवायची, y इज इक्वल टू x मायनस 2. y ची टर्म इकडे ठेवूया, x ची टर्म तिकडे घेऊन जाऊ. ओके, मायनस 2y इकडे हे आल्यावर काय होतील, प्लस 10 इज इक्वल टू, आता या ठिकाणी मायनस 6x प्लस 14x प्लस 34 आणि 450 इकडे गेला काय होतील मायनस. ओके, नेक्स्ट टर्मला मायनस 2y प्लस 10y किती होईल 8y इज इक्वल टू मायनस 6x प्लस 14x किती होती प्लस 8x आणि 34 50 मधून 34 काढल्यावर खाली किती राहतील मायनस 16. आता या ठिकाणी जर आपण 8 ने डिवाइड केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल y इज इक्वल टू x मायनस 2. इथं काय लिहायचं डिवाइडिंग both sides by 8
8 ने डिवाइड केलं काय मिळेल, इथलं 8 कॅन्सल होईल, y इथलं 8 कॅन्सल होईल, x आणि इथं 8 2 जा 16. दिस इज युअर फायनल आन्सर. y इज इक्वल टू x मायनस 2. हेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं, शो करायचं होतं. ओके, येऊन महत्वाचा प्रॉब्लेम आहे 3 मार्काला परीक्षा. पहा क्वेश्चन नंबर 8. आता या ठिकाणी 3 व्हर्टायसेस दिले, ABC व्हर्टायसेस इक्विलॅटरल ट्रायंगलचे, म्हणून या ठिकाणी एक इक्विलॅटरल ट्रायंगल आपण फिगरच्या साहाय्याने दाखवलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला AB, BC आणि AC डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. आणि ते कसं दाखवायचंय, इक्वल. इफ द AB डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन BC इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन AC, at that time we can say these are the vertices of equilateral triangle. Okay, for that by using distance formula आपल्याला यूज करायचा आहे, इज इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर इन स्क्वेअर. ओके, डिस्टन्स बिटवीन एबीचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय. x2 मायनस x1 1 मायनस 1 स्क्वेअर प्लस 6 मायनस 2 स्क्वेअर. ओके, 1 मायनस 1 0 0 स्क्वेअर 0, 6 मायनस 2 4 4 स्क्वेअर 16 रूट 16 इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. डिस्टन्स बिटवीन BC. नाउ BC 1 plus 2 root 3 minus 1 square plus 4 minus 6 square. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. या टर्म मुळे आपण जे गणित आहे ते परत म्हणजे सोडून दाखवतो, पण थर्ड हा पॉइंट आपण शिकलेला आहे नवीन, त्याच्यामुळे कन्फ्युज होण्याची गरज नाही. इथं सरळ सरळ प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. खाली काय राहतं, 2 रूट 3. 2 रूट 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 3 चा 12 प्लस 4 मायनस 6 मायनस 2, मायनस 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16. कॅन्सल. 16 प्लस 12 किती येतं, 16. 2 चा स्क्वेअर इथं कळलं सगळ्यांना, 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 3 चा 12. 12 या ठिकाणी 12 बरोबर, 12 चा स्क्वेअर घ्यावा लागेल बरोबर. काय घ्यावं लागेल, 12 घ्यावं लागेल. 12 चा स्क्वेअर घेतला ना ऑलरेडी. आता इथं 4 मायनस 6 किती, मायनस 2, मायनस 2 चा स्क्वेअर किती येतो, 4 येतो. किती येतो, 4. याचा सुद्धा आन्सर किती इथं, रूट 16, आणि म्हणून याचं उत्तर किती, 4. इक्वेशन नंबर 2. Now final distance between AC. AC same thing, 1 plus 2 root 3 minus 1 square plus 4 minus 2 square. Same thing, इथं plus 1 minus 1 cancel. याचा आन्सर येईल 12. याचा स्क्वेअर 12, 4 minus 2, 2 चा स्क्वेअर 4. हे सुद्धा आन्सर किती येईल, रूट 16 is equal to 4. Equation number 3. From equation 1, 2 and 3, distance between AB is equal to distance between BC is equal to distance between AC. Therefore AB is equal to BC is equal to, final answer काय लिहायचं, therefore these are the vertices of equilateral triangle ABC. Okay? Yeah.